तर बघा मित्रांनो, मी तुम्हाला त्या दिवशी म्हणलं होतं, तुम्हाला त्या दिवशी साड्या आणलेल्या दाखवणार आहे. आणि आमचं कपाट बिल्ले साडी आता जिकडे तिकडे कपडे टाकले तर ती पण आवरायचं आहे आणि ती पण तुम्हाला दाखवावं म्हणलं. तर चला तुम्हाला मी दाखवते. ते साड्या आणलेल्या ते बी बघा कपडे घालायची टाकायची घालायची टाकायची. तर आता आपण ह्याला सगळं काढून मी तुम्हाला दाखवते. कल्लं भरले कपाट. चला तर हे बघा ही साडी त्या ब्लाऊजवरची रेडीमेड ब्लाऊजची साडी लाल कलरची पाहू शकतो. बघा त्याला पूर्ण अशा बुट्ट्या ह्याच्या इकडून लेस 1000 रुपये साडी. ती ह्यातून दुसरी पण एक होती 700 रुपयाची, पण ती सूत जरा बरोबर नव्हतं त्यामुळं हेच घेतले. एकदम मऊ सूत आहे. उलटे झाले. आणि दुसरी तुम्हाला मी दाखवते पांढऱ्या कलरची साडी. त्या दिवशी तुम्ही घातली बघितली, पण त्याला मी पूर्ण त्याच्यावरच आहे बघा पांढऱ्या साडीवरचा ब्लाऊज लय मस्त आलाय. हे बघा ती नेसता पदर आहे आणि प्लेनच आहे बरं का साडी. फक्त ही लेसला अशी बघा कडी आणि फुलपाखराचं. तर वरती एक फुलपाखरू आहे, नाही तर वरून सगळं प्लेनच आहे. मध्ये प्लेन आहे, खालून वरून आहे. तर फक्त हे पदराला लाव काही असे बघा फुलपाखरू. हे पण 500 रुपयाची फक्त साडी. आणि ब्लाऊजला हे बघा हे असं आलं कडी बघू शकता. हे बघा ब्लाऊज पीस लई छान आला जर मऊ आहे. हे आहे आणि की दुसरी कोणती आहे का ही आहे घेतलेली. हे तर बघितलं काढवर. ह्याच्यावरचं ब्लाऊज सगळं झालं, पण आता पिकूच केलेलं नाही साडी. आणखी ह्या साडीवरचा हा ब्लाऊज आहे. ह्याला पण लटकन मिस लावले बरं का. ही रेडीमेड ब्लाऊज नाही, हे करून शिवून घेतलेलं आहे. हे बघा लटकन मिस लावलेलं आहे त्याला. ह्याला पण पूर्ण असं ब्लाऊज वर्क वगैरे. ह्या साडीला या सगळं ही पण नवीनच आलेली साडी. ही आईची ओटी भरायची त्यावेळेस घेतलेली. हे बघा पूर्ण आला तर असं वर काय फुलं आहेत मस्त मस्त असे जास्वंदीचे फुलं पूर्ण आहे. त्यातून पांढरा पण होता कलर, गुलाबी होता, पण नाही घेतला कारण लय झालेत माझ्याकडे तसे गुलाबी पांढरे. तर ती काय राहत नाही, खराब होते की साड्या डाग पडली की निघत नाही. तर त्यामुळं घेतलेलं नाही. तर आणि ही तर जांभळेकराची लय दिवस झाली घेतली. ही पण नवीनच आली होती तेव्हा. डोला सिल्क आली ती तवाच घेतलेली ती. पण ती वेगळी ही ना साडी, त्यातून घेतली होती मी. पण दुसरी ही काटापदराची ती साध्यामधून होती. ही सुतलंय भारी एकदम मस्त असा ब्लाऊज आहे. पुढं लय साड्या नाही बोलले ना काय ते काढू. हे बघा ही पण एकदा दोनदा काय ते घातली बघा साड्या. हे नाही ह्याच्यावरचं नवस ही खूप दुसरं आहे. हे पण ही बड्डेला घेतलेले. हे बघा गणपतीचं डेकोरेशनसाठी घेतले पाठीमागून लावायला. फक्त 200 रुपयाचं मिशोन ऑनलाईन केलं होतं. तर बघू शकता कुणाला पाहिजे असतं तर मिशोवर खूप असं डेकोरेशनसाठी पाठीमागं आले. हारा वगैरे लावायची काहीच गरज नाही. असं हार आहे तर मध्ये गणपती पण आहे. त्यात नंतर कडणी नारळीचे वगैरे पण झाड आहे, पान आहे, तो फुलं आहे. हे बघा बघू शकता एक कळस आहे खाली. त्यामुळं काय आता गणपतीला लावणार आहे मी. तर हावड साडी आहेत. आणि ही तर बघा ही साडी आता लेट वाचायला लागली. ही साडी ही जवळजवळ आता येणाऱ्या दिवाळीला 3 वर्ष होते ह्या साडीला. आणि चांगली लागली बरं का साडी. पण थोडीशी आता टोच येते, दुसरं काय नाही. तर खडी पण तशीच आहे आणि वर्क आणि ती धुतली तरी खळा धुवून निघती, असं निघत नाही असे नाही. आणि छान वाटते घातल्यावर. पण तुम्ही बघितले असं साडी. आणि ही पण हे बघा ही ती डोला सिल्क ही हे ओपन कर ख्याला. ही तर
लय मऊस होतं, इतकं असं घालताना त्रास होता नाही. इतकी हलकी साडी ही, पण हे फक्त ही लेस आहे ना, लेस हे लेसमुळे इतकी जड लागती. हे फक्त लेस आहे पूर्ण असं कडने लेस आहे. डिझाईन काय नाही, पण हे सोनेरी कलर पण हे तर काय नाही. लग्नातलं शालू माझ्या. इकडं बघा, इकडं ह्याच्या साडी आणखीन तिकडल्या कपटात इकडं साड्या त्या. ही पण ऑनलाईन घेतलेली साडी, हे बघू शकता. ही फक्त किती 200 रुपयाची काहीतरी वाटतं. मिशोनच ऑनलाईन घेतलेली साडी. ही बी काहीतरी घेतलेली वाटतं, राखी पौर्णिमालाच काहीतरी घेतलेली साडी. ही एक हाय, ही नेटची आहे. म्हणजे घरी लावलेले. हे मी घरीच लावलं होतं, पण ह्याचं काही काम नाही, काढून टाका वाटते ती. फुग्याचा झंपर शिवलेला आहे. हे ती निकीला घेतलेली नेसवलेली साडी. माझ्यावर एक साडी आहे, पण 2 झंपर येतं. दोन ब्लाऊज. ही आमच्या साक्षीच्या कार्यक्रमाच्या टायमाला ओटी भरायच्या टायमाला तिच्या आजीनं आणलेली साडी. ही तशीच आहे. ही पण सुतलंय भारी आहे, मस्त साडी. ह्याला किती विधान काही करा, ह्याला काहीच होणार. लई छान सुत तर इतकं भारी आहे ना साडीचं. नाही ती लई दिवसाची साडी. ही पण हे बघा, मोरपंखी कलरची आहे, काटापदराची. ही तर लई दिवसाची साडी. मी काय घालीत नाही. माझ्याकडून फाटली पण गाडीत बसल्यावर ना, मोटरसायकलीवर ना अडकली होती. चाकात अडकली ती, पूर्ण खालून असं निमे तुटली, फाटली होती साडी. तर मी सगळी लेस वगैरे फाडून टाकली. हे बघा, तुम्ही दाखवतो तुम्हाला. हे परत मी टेपा मारल्यात, मग काय साडीचा उपयोग नाही त्याचा. असेच कशाला काय वापरला हे झंपर. तिला मी म्हणलं होतं, पण ती खालून बरोबर वाटत नाही गेले, टिप मारले त्यामुळं लेस वगैरे. ही माझ्या पहिल्या राखी पौर्णिमाची साडी आहे बघा. लग्न झाल्यानंतर पहिल्या राखी पौर्णिमाला ही साडी घेतली होती माझ्या पप्पानी. ते आणखीन मी जपून ठेवलेलं. ह्याला काय घालत नाही मी, पण एकदा दोनदा घालते, पण ती तशीच कधीतरी टोचते, त्यामुळे मला घाला वाटत नाही साडी. आणि छान साडी. लई दिवस झाला आता, जवळजवळ 10-15 वर्ष झाला असेल कमीत कमी ह्या साडीला. तरी मी आणखी जपून ठेवलेले. जुन्या सुद्धा साड्या माझ्या तिकडं ठिकं भरभरल्या असतात. ही पण ही संक्रांतीला घेतलेली. ही 2-3 वर्ष झालं संक्रांतीला घेतलेली साडी. ही साडी परत हिरवी साडी. ही सारवी गेल्या वर्षी घेतलेली. ही बड्डेला घेतलेली तिच्या. फोटोशूट करायचे होते, आणि गेल्या वर्षी माझ्या बड्डेला साडी घेतली होती बघा. फोटो पण मला शूट करायचे होते. आणि रेडीमेड ब्लाऊज आहे त्याच्यावरचा. हा ब्लाऊज ह्या साडीवरचा ना बिघडून टाकला. ही पण ही वटे भरायची टायमाला ते कार्यक्रम होता, तेव्हा तिच्या आजीनंच आणलेली ती पण साडी. म्हणजे माझ्या पप्पाने आणलेली साडी. ऑनलाईन साडी बघा. ही गुलाबी साडी ना, त्याच्यावरचा हा ब्लाऊज मी घरी शिवला होता. माझी आता मिशन खराब झाली बघा. मला मिशन पण घ्यायची, पण आता काय सध्या नाही. खूप आता घेणार आहे तर साडी मी. ब्लाऊज नाही ऑनलाईनची नाही, दुकानातून घेतलेले. सेल लागला होता तेव्हा घेतलेले 200 रुपयाचे फक्त. नेटची साडी बघा. ही पण जास्त मला नाही घाला वाटत. नीट ही पण नेसवलेली साडी. आणि त्या साडीचं झंपर आहे ती दिवाळीला साडी घेतलेली. त्याच झंपर. ही पण 200चीच आहे बघा. ही पण नेटची साडी. ही गेल्या वर्षीच घेतलेली आहे त्या दिवाळीला. सेल लागला होता 200 रुपयाला घेतलेला. या दादा घातल्या त्याच्यात. ही पण लय दिवसाची साडी. हा हे ब्लाऊज पीस तर इतकं घेऊन ठेवले तर मी पण. ही पिशवी ताज भरले. हे सगळं काही सगळे ब्लाऊज त्याचेच आहेत. ब्लॅक मिशरने घेतलेला हा पण ब्लाऊज ऑनलाईन घेतलेला आहे बघा. 200 का 250 रुपयाचा. हा पूर्ण ओपन दाखवता. हा पण मला जास्त टोचते, त्यामुळे मी जास्त घालतच नाही. ती किती ब्लाऊज आहेत हे बघा. हे पण भारी बघा. कोणाला पाहिजे असलं तर छान आहे. ज्यांची तब्येत चांगली आहे ना त्यांना व्यवस्थित बसते. तरी मी माझ्या हे बघा टिप मारले बघू शकता. आता मी ही कट करून घेणार आहे. ही पाठी मागून ही अशी हुकायची. पुढून हुकत नाही त्याला. पाठी मागायला येते. हे काय इकडं अशी येते. हे ब्लाऊज पीस
ही पण निशविलेली साडी आहे. ही पण गेल्या वर्षी दिवाळीला घेतलेली हो. ही साडी बघू शकता. ही वडण्या पण ऑनलाईन घेतलेल्या आहेत ह्या मेशोवर. काहीतरी 150 रुपयाच्या काहीतरी आहेत ते 5-6 वाद्या. हे बघा ढिगारा आमचा बचका इकडं एवढा पडलाय. त्यात का बायता गाला तिकडे तर ना 2 ठिकी भरले तर कपाट तर वेगळंच आहे. घागरा अगं ही पण घागरा मेशोवरून ऑनलाईन घेतलेला आहे तिनं. लय दिवस झाला त्याला, जवळजवळ 5 वर्ष तर कमीत कमी झाल्या असते ना बघा. त्यावेळेस घेतलं. आणि घागरा म्हणजे असं हे नव्हतं बरं का, कपडा आलेला होता तरी शिवून घेतला आम्ही. हे काय ब्लाऊजने आता तिला इनाई गेले आणि काहीच नाही. काय असं त्यानं कपडा चांगला होता. त्यांचा आकार सांगितला होता फक्त या दिलच्या आकारासाठी 4 वेळा दुकानात घातली. आणि ही बघा इकडं आमच्या परसा, ही कपडे, इकडं कपडे लय राडा तर पडलाय बाबा. तर आता ह्याला सगळं आवरून ठेवायचं पटापटा. तर चला मित्रांनो, तुम्ही बघितलं असं साड्या त्या दिवशी आणल्या तुम्ही दाखवलेल्या आहे त्या, आणि सगळ्या दाखवल्या त्या. आणखीन बाकी आहे त्या काही, पण ती इकडं आता खाली कपात त्या बॅगमध्ये खाली ठेवलेल्या आहेत. तिकडं पडली तिथं 2 आहेत त्या. तिकडं वळणीवर काय असते ना पलीकडल्या तुम्हाला दाखवल्या. त्या दिवशी आणलेल्या फक्त 3 साड्या होत्या आणि त्याच्याबरोबर हां वापरायची तिकडं दिग लागलाय. कोणते घालायची काळी आहे तिकडं, लाल पण ते आत्ता घेतलेलेच आहेत सगळ्या साड्या. आणि ही पण आहे अंगावरचा माझा गाऊन आहे ना, ही पण त्या दिवशीच घेतलेला आहे. आणि त्यानंतर असंच जोडी आहे पण त्याला अशी ही नाही लब्बर फिटिंगचा नाही आहे, तो साधा सिंपल आहे. तर असं जोडी भेटला ना, एवढा एकच राहिला होता तिथं. त्यामुळे मग ती एक आणि ही घेतला होता आणि त्याच्यावर ती 3 साड्या अशी 3000 रुपयाची माझी स्वतःची खरेदी झाली. तर आता लेकरांले वगैरे घ्यायच्यात, पण लेकरांले आता घेणार आहे कधी रक्षाबंधनला. आता मला काय घ्यायचे नाहीत वगैरे काही नाही, तर एखादी साडी नवीन आली तर घ्यायची आणखी. तर लेकरांनी आता रक्षाबंधनला सगळ्याला 2-2 ड्रेस घ्यायच्यात. त्यांना लेकरांना कपडे नाही तर कारण घेतलेले आहेत त्यांना बी 1-1 ड्रेस आता बड्डेला वगैरे. आता बघूच. चला व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. साड्या पण आमच्या आवडल्या तर नक्कीच कमेंट करून सांगा. तुम्हाला जर घ्यायचे असले तर कमेंट करून सांगा. आणि कोण नवीन आला असेल तर फॉलो करा, लाईक करा, सबस्क्राईबर करा. आणि व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगायला विसरू नका. चला पुढल्या ब्लॉगमध्ये भेटतो परत. बाय बाय. तर चला मित्रांनो, तुम्ही बघितलं असं साड्या त्या दिवशी आणल्या तुम्ही दाखवलेल्या आहे त्या, आणि सगळ्या दाखवल्या त्या. आणखीन बाकी आहे त्या काही, पण ती इकडं आता खाली कपात त्या बॅगमध्ये खाली ठेवलेल्या आहेत. तिकडं पडली तिथं 2 आहेत. तिकडं वळणीवर काय असते ना पलीकडल्या तुम्हाला दाखवल्या. त्या दिवशी आणलेल्या फक्त 3 साड्या होत्या आणि त्याच्याबरोबर हां वापरायची तिकडं दिग लागलाय. कोणते घालायची काळी आहे तिकडं, लाल पण ते आत्ता घेतलेलेच आहेत सगळ्या साड्या. आणि ही पण आहे अंगावरचा माझा गाऊन आहे ना, ही पण त्या दिवशीच घेतलेला आहे. आणि त्यानंतर असंच जोडी आहे पण त्याला अशी ही नाही लब्बर फिटिंगचा नाही आहे, तो साधा सिंपल आहे. तर असं जोडी भेटला ना, एवढा एकच राहिला होता तिथं. त्यामुळे मग ती एक आणि ही घेतला होता आणि त्याच्यावर ती 3 साड्या अशी 3000 रुपयाची माझी स्वतःची खरेदी झाली. तर आता लेकरांले वगैरे घ्यायच्यात, पण लेकरांले आता घेणार आहे कधी रक्षाबंधनला. आता मला काही घ्यायचे नाहीत वगैरे काही नाही, तर एखादी साडी नवीन आली तर घ्यायची आणखी. तर लेकरांनी आता रक्षाबंधनला सगळ्याला 2-2 ड्रेस घ्यायच्यात. त्यांना लेकरांना कपडे नाही तर कारण घेतलेले आहेत त्यांना बी 1-1 ड्रेस आता बड्डेला वगैरे. आता बघूच. चला व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. साड्या पण आमच्या आवडल्या तर नक्कीच कमेंट करून सांगा. तुम्हाला जर घ्यायचे असले तर कमेंट करून सांगा. आणि कोण नवीन आला असेल तर फॉलो करा, लाईक करा, सबस्क्राईबर करा. आणि व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगायला विसरू नका. चला पुढल्या ब्लॉगमध्ये भेटतो परत. बाय बाय.